नाशिवंत आहे, संसार नाशिवंत आहे, जग नाशिवंत आहे. अरे तुझाच का नाश होत नाही? एकदा सगळं नाशिवंत आहे, सगळं नाशिवंत आहे. संतांनी तर सांगितलंय, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर नाशिवंत नाही, जग नाशिवंत नाही, तर ते नित्य नूतन आहे. जग हे नित्य नूतन आहे, नित्य नूतन. जगाकडे बघण्याची दृष्टी म्हणून मी सांगितलं पाहणं. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे पाहणं. जगाकडे पाहण्याची दृष्टी आपली सकारात्मक पाहिजे, पॉझिटिव्ह. बघा ना तुम्ही, जगामध्ये जग विस्तारतंय, जग विस्तारतंय. जगाचा विस्तार आपल्याला पाहता आला पाहिजे. नवनवीन झाडी, नवनवीन फुलं, नवनवीन पक्षी, नवनवीन प्राणी, नवनवीन माणसं, नवनवीन शोध ज्याला आपण म्हणतो, नवीन नवीन सगळं नवं नवं नवं. तुम्ही सांगा मला, जर हे महाराज एकच चाल म्हणत राहिले, एकच पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच चाल, उद्या म्हणला तर आम्ही ब्रेकफास्टच करून येतो दुपारच्याला. प्रत्येकाला काय वाटतं? वेगवेगळी चाल पाहिजे, नवनवीन. कारण आपलं जीवन कसं आहे? नित्य नूतन. आणि असं जीवन असलेलं नित्य नूतन, त्याचं माध्यम काय? ते शरीर, हे मला सांगायचं मंडळी. म्हणून आपल्या या शरीराचं सार्थक करण्याकरिता, भगवंतानं दिलं ना, याचं सोनं करण्याकरिता या शरीराच्या माध्यमातून आपण चांगलं करायला पाहिजे, हे मला म्हणायचं होतं. जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढ्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला चांगलं करता आलं पाहिजे. भगवंत तेच करत होते केव्हापासून? जन्मलेल्या जन्मानंतर 5व्या दिवसापासून भगवंत त्याच कार्याला लागले होते. जेवढं काय करता येईल तेवढं चांगलं करायचं. आपण वाट बघतो आपल्या मुलांना. बघा तुम्ही, मगाशी मला काहीतरी काल परवा सांगितलं की गुरुजी तुम्ही एवढं सगळं सांगितलं हो, बऱ्याच लोकांची सासू सुना आले, मुलगा सुना आली आहे, बऱ्याच जण बहिणी आल्यात. तो जो सांगणार होता तो हरबल झाला, मनात त्याच्या दुःख झालं. त्याला असं वाटलं की मी एकटाच आलो, मी माझ्या पत्नीचं तिकीट काढलं होतं पण ती येऊ शकली नाही. गुरुजी काय करू बरं? त्याच्या पोटामध्ये ना आता गोळा फिरून करतो काय? ती येतच नाही तर करतोस तू काय? त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी आपली पत्नी, आपली मुलं आपल्या बरोबर राहण्यासाठी त्यांना जे ज्या पद्धतीने आवडेल ना त्या पद्धतीने आपण राहायचा प्रयत्न केला पाहिजे. तडजोड, ऍडजस्टमेंट ज्याला म्हणतो ना आपण, तडजोड ना. मी म्हणेल तेच खरंय, मग मोडतोड. त्या शरीराचा उपयोग काय करायचा? आता आमच्या इथं बसलेले पंढरनाथ महाराज, आता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या घरात सगळे वागतात. त्यांच्या पाठीमागं बसलेला त्यांचा मुलगा बँकेत मॅनेजर आहे. मी परवा सांगितलं पहिल्या दिवशी, सुनबाई ती येऊन यांच्याबरोबर बसतात की नाही काकड्याला, प्रवचनाला, कीर्तनाला. थोडं तर ते म्हणले, चला आता एकदा बाबा आपण जाऊन येऊ, जरा बाहेरला जरा जाऊन येऊ. ते म्हणले काय नाही, ऑर्डर नाही करत. तसं नाही, थोडं जाऊन पण यायला पाहिजे, बरोबर ना? गोपाळ कृष्ण थोडं जाऊन आलं ते पण आपल्याबरोबर येतील. आपण पण एक तडजोड आहे. एक उदाहरण दिलं मी तुम्हाला, भरपूर काय. परीक्षिती राया सांगत असेल शुभ